युवक युवती हे काही एक दिवसाचा विषय नाही, लाईफ लॉंग. नवीन युवक येणार, नोकरी लागणार, पुन्हा नवीन येणार. आपण यासाठी या खात्याचा कारभार घेतल्यापासून अनेक नवीन नवीन पावलं उचलली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज रोजगार अभियान आपण सुरू केलं, मेळावे घेतले, मी स्वतः त्या मेळाव्याला हजर होतो. आपण नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करताय, पण तरी सुद्धा मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की बांधकामासाठी बाहेरचे, फर्निचर करायचा राजस्थानचा, पीओपी करायचा यूपीचा, रंग द्यायचा यूपीचा, म्हणजे सभापती महोदय 1 रुपयातले 80 पैसे. 1 मिनिट काळे साहेब. सभापती महोदय, यांच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र युवक युवती विकास महामंडळ काढता येईल का? ज्या माध्यमातून हे सगळं मार्गदर्शन होईल, त्यांना कर्ज पुरवठा होईल, त्यांना जे स्किल पाहिजे ते कुठल्या स्किलला तू जावं, त्याची आवड कशामध्ये आहे तो त्या मार्गदर्शन करू शकेल, जिल्ह्याला आपल्याला मेळावा घेऊ शकेल. आणि अशा महामंडळाच्या अध्यक्षस्थानी आमच्यासारखे आमदार कोणी युवक बसवले तर काहीतरी कल्याण होईल. त्यामुळे या बाबतीत धोरण आखणार आहात का? माननीय विक्रम काले साहेबने जे विषय मांडला, कन्स्ट्रक्शन आणि ते बांधकाम विभागाशी संबंधित जे काय मटेरियल, ते सर्वात जास्त लेबर आता आज ॲग्रिकल्चर सोडून कुठे आहे तो कन्स्ट्रक्शन विभागामध्ये आहे. लेबर मी सांगतो त्यावर येतो. आता 1-2 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये स्पेशल बाब म्हणून एक लेबर सेसचे आपल्याकडे 7-8 हजार करोड रुपये जमा आहे. तो त्यामधून त्याने 1,000 करोड रुपये आपल्या स्किल डिपार्टमेंटने देण्याचा निर्णय घेतला आहे, ते केला आहे. ते 1,000 करोड रुपयातून आपल्या स्किलमध्ये 1 वर्षाच्या आत आमच्या आधी ते विभागाचे काही सेक्रेटरी वगैरे नाही आहे, आता तुम्हाला डिटेल सांगू शकत होतो नाही आहे, काय करू तर. मंत्री महोदयांनी स्वतः कबूल केले. सभापती, एवढी महत्वाची चर्चा विषय इथं लागलेला आहे, हे सगळ्यांना माहीत असतं, अधिकाऱ्यांना पण माहीत असतं. तर आता सचिव इथं नाहीत, म्हणजे कदाचित त्यांनी मंत्री महोदयांनी चिठ्ठी देऊ शकले असते उत्तर देण्यासाठी. स्वतः मंत्री महोदयांनी कबूल केलं. सभापती महोदय, आपल्याकडून सूचना गेल्या पाहिजेत. वारंवार असं होत आहे, म्हणजे अधिवेशनापेक्षा दुसरी प्रायोरिटी कशाला? सभापती महोदय कबूल काय केलं त्यांनी माहिती सांगितली ना. नाही, सचिव इथं नाहीत. आता मी हातबलता म्हणणार नाही मी. सभापती महोदय, त्यांनीच इकडे बघून सांगितलं सचिव इथं नाहीत, नसतं माहिती दिली असती. सभापती मध्ये आपल्याकडून निर्देश गेले पाहिजेत, अधिकारी कोण आहेत ते. आम्ही कारवाई करा असं म्हणणार नाही, पण त्यांनी पण मंत्री चांगल्या स्वभावाच्या त्याचा अर्थ गैरफायदा घ्यायचा नाही ना. सभापती मध्ये बिचारे ते बोलत नाहीत, रागवत नाहीत, त्याचा अर्थ कसंही वागणं असं नाही होत. बिचारे वगैरे नाही आहेत. बिचारे कुठले? माननीय सभापती महोदय, 4 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक मीटिंगमध्ये हा निर्णय घेतला होता की लेबर सेसचे जे पडलेली रक्कम आहे, एक्स्ट्रा रक्कम, अतिशय माननीय सभापती महोदय चांगला निर्णय होता, मोठा निर्णय होता, इम्प्लिमेंटेबल निर्णय होता. पैसा अवेलेबल आहे, लोक अवेलेबल आहे आणि जॉब पण अवेलेबल आहे. ते जे सांगतात ते सत्य आहे. आपल्याकडे जॉब इथे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, किंवा फक्त कन्स्ट्रक्शनमध्ये नाही, IT मध्ये पण. ITIचे जॉब, ITचे जॉब, कुठेही जॉब आहे, पण जॉब कोणाकडे जाता? आउट ऑफ महाराष्ट्र. तर त्याचे कारण काय? त्याचे कारण आहे की आपला मुला मुलीने स्किलिंग करायची आहे, ते एकच गॅप आहे. तो ते गॅपसाठी माननीय मुख्यमंत्रीजीने ऑलरेडी 1,000 करोड रुपये लेबर सेसची ते ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. ते निर्णयाचा ऑर्डर पण काढला घेतला आहे. आता आम्ही फॉलोअप करून ते पैसा आमच्याकडे आले, तर ते आम्ही निर्णय केला होता की जे काही महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड लेबर आहे, मोठी संख्यामध्ये आहे, त्यांचे रिलेटिव्हने त्या बेनिफिट आपण कानूनी देऊ शकता, त्याशिवाय कोणाला देऊ शकत नाही, पण ते मोठी संख्यामध्ये आहे. तो हा एक वेळा सुरू झाला तर ते जे लेबर आहे ते लेबर आपला आता आज सुतार फिटरने माननीय सभापती महोदय 50,000 रुपये पर मंथची त्यांची इन्कम आहे. ते आपल्या मुला मुलीसाठी नाही आहे, तिथे बाहेर जाता. तुमची जे खंत आहे, माझी पण खंत आहे. तर माननीय सभापती महोदय, हे आपण जे काय त्याने विषय मांडला ते विषय मी स्वीकार करतो. आणि कन्स्ट्रक्शनसाठी आणि ते युवक युवती मांडल्याने पूर्वी पण सांगितलं होता, ते माझ्या हातामध्ये नाही आहे. मी माननीय मुख्यमंत्रीजीकडे विषय ठेवून ते निर्णय घेतील. ठीक आहे, आता ही चर्चा संपवली आहे.